शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आज 1 जून पासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये हेक्टरप्रमाणे दुप्पट पीक विमा 75% पीक विमा वाटप सुरू। यामध्ये कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, नांदेड आहे, लातूर आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर अशा जिल्ह्यांमध्ये आज 1 जून पासून पीक विमा 50,000 रुपये हेक्टरप्रमाणे दुप्पट पीक विमा 75% जमा होण्यास सुरुवात। आज सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी। जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील, कमी आले असतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज 1 जून पासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पैसे तर 50,000 रुपये दुप्पट पीक विमा जमा होण्यास सुरुवात 75%। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा झालेले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात। शेतकरी बांधवांना इथं SMS येत आहे, लगेच तुम्हाला SMS आला का तपासा। जे की भरपाईची रक्कम आहे ते थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपल्या बँक पासबुकमध्ये चेक करा व तुम्हाला पैसे आले का याची खात्री करून घ्या। आज 1 जून पासून जो काही बरेच दिवसांपासून पैशाची जे काही वाट पाहत होते शेतकरी, तर या बँक खात्यांमध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अखेर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक तर या बँक खात्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोणाला इथं 50,000 रुपये जमा होत आहे। 75% पीक विमा जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। अनेक शेतकरी बांधवांना इथं SMS देखील प्राप्त झालेला आहे। म्हणजे आता तुम्हाला SMS आला का लगेच शेतकरी बांधवांनी तपासा। अखेर SMS इथं देखील येण्यास सुरुवात झालेली आहे। आज 1 जून पासून शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यभरातील शेतकरी बांधवांना जे की 50% इथं, काही शेतकऱ्यांना 75% भरपाई इथं मिळत आहे। आता महत्त्वाची सूचना, फॉर्म भरताना जे की तुम्ही बँकेचं पासबुक दिलेलं होतं तर त्या बँक पासबुकमध्ये तुमची रक्कम जमा झाली का, सर्वप्रथम त्यामध्येच तुमचे पैसे तर येतात, तर त्या बँक पासबुकमध्ये तुम्ही चेक करा। आता कोल्हापूरमध्ये जे की शेतकरी बांधवांची पात्र यांची यादी याचप्रमाणे किती निधी, कोल्हापूरमध्ये 1,18,641 शेतकरी बांधवांना 499 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, वाटप सुरू। सोलापूरमध्ये 2,71,962 शेतकरी बांधवांना 437 कोटी रुपये, अकोल्यामध्ये 2,81,714 शेतकरी बांधवांना 422 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 2,62,461 शेतकरी बांधवांना 395 कोटी, नांदेडमध्ये 2,68,431 शेतकरी बांधवांना 368 कोटी, यानंतर लातूरमध्ये 2,31,847 शेतकरी बांधवांना 342 कोटी, वाशिममध्ये 1,54,292 शेतकरी बांधवांना 246 कोटी, भंडारामध्ये जे काही इथे यामध्ये 1,18,753 शेतकरी बांधवांना 187 कोटी, गोंदियामध्ये 1,05,621 शेतकरी बांधवांना 173 कोटी, चंद्रपूरमध्ये 1,27,814 शेतकरी बांधवांना 164 कोटी, गडचिरोलीमध्ये 96,542 शेतकरी बांधवांना 142 कोटी। आता अखेर आज 1 जून पासून जो काही पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात झालेला आहे, तर तब्बल 7 दिवस देखील पीक विमा जमा होण्याकरिता लागू शकते। 50,000 रुपये हेक्टरप्रमाणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। आता पीक विमा फॉर्म भरताना जे की बँकेचं पासबुक दिलं होतं त्या बँकेच्या पासबुकमध्ये पैसे चेक करा। आता या जिल्ह्यांमध्ये पेंडिंग कोणकोणते कोणत्या जिल्ह्यात टाईम लागणार आहे ते पाहणार आहे। अहमदनगरमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे, पुणेमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे, सातारामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे, निधी मंजूर व्हायचा राहिलेला आहे, यादी फायनल व्हायची राहिलेली आहे, सांगलीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, नाशिकमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, जळगावमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, धुळेमध्ये 7 ते 15 दिवसांमध्ये प्रतीक्षा करावी लागणार आहे, नंदुरबारमध्ये सुद्धा 7 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे, लवकरच जमा होईल। यानंतर इथे आपलं जालना 7 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, बीडमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे, परभणीमध्ये 7 ते 15 दिवस प्रतीक्षा लागणार आहे, हिंगोलीमध्ये पेंडिंगमध्ये टाईम लागणार आहे, इथं बुलढाणामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे, नागपूरमध्ये 7 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, वर्ध्यामध्ये पेंडिंगमध्ये आहे, रायगडमध्ये प्रक्रिया सुरू आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहे, हे पेंडिंग जिल्हे आहे। यानंतर पालघरमध्ये 7 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। यानंतर इथे आपलं ठाणेमध्ये पेंडिंग आहे, मुंबई शहरमध्ये पेंडिंग आहे, मुंबई उपनगरमध्ये पेंडिंग आहे। तर हे जिल्हे जे काही पेंडिंग आहे लवकरच जमा होईल।
आणि धाराशिवमध्ये प्रक्रिया सुरू आहे. आता पैसे वाटप सुरू झालेले जे की यामध्ये जिल्हे आहे, तर यामध्ये सर्वप्रथम कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, यवतमाळ, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर अशा जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेले आहे. आता लगेच शेतकरी बांधवांनी चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. आता यासाठी कोणत्या पिकासाठी किती पैसे इथं मिळत आहे, याचप्रमाणे तुमच्या पिकानुसार जिल्ह्यानुसार वेगवेगळी रक्कम इथं असू शकते. तर यामध्ये कापसासाठी जे की आहे 25 ते 50,000 रुपये प्रति हेक्टरी, सोयाबीनसाठी 20 ते 45,000 रुपये प्रति हेक्टरी, तुरीसाठी 18 ते 40,000 रुपये प्रति हेक्टरी, मुगासाठी 15 ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी, उडीदासाठी 15 ते 35,000 रुपये. आता यावरती तुमची भरपाई अवलंबून राहणार नाही. आता ज्या शेतकऱ्यांचं कमी नुकसान झालेलं आहे तर अशांना कमी भरपाई अंदाजे जे काही रक्कम इथं आपण पाहत आहे. ज्वारीसाठी 15 ते 30,000 रुपये प्रति हेक्टरी. आता ज्या शेतकरी बांधवांचं कमी नुकसान झालेलं आहे, ज्यांचं 100% नुकसान झालेलं आहे तर अशांना जास्ती भरपाई इथं मिळत आहे. याचप्रमाणे त्या पीक विम्याचे पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्हाला बँकमध्ये चेक करायचं की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे की नाही, आधार लिंक आहे की नाही आणि पीक विमा फॉर्म भरताना कोणतं बँकेचं पासबुक दिलं होतं ते. याचप्रमाणे अर्जामध्ये अर्ज क्रमांक, आधार क्रमांक, पिकाचा तपशील बरोबर आहे का तपासा. KYC बँकेची केली आहे का चेक करा आणि आधार लिंक बँकेला आहे का चेक करा. याचप्रमाणे 4 नंबरला तुम्ही पीक पाहणी केलेली आहे का, 72 तासाच्या तुम्ही तुमचा क्लेम केलेला आहे का, म्हणजे तक्रार केलेली आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता हे तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. तर यासाठी तुम्हाला लेखी अर्ज एक लिहून देतो. तर यामध्ये तुम्हाला अर्जदार, यामध्ये प्रति, शाखा व्यवस्थापक, प्रतिनिधी, पीकमा प्रतिनिधी. तर आता यामध्ये पीकमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज महोदय मी, म्हणजे तुमचे नाव, राहणार, अर्ज क्रमांक इथं टाकायचा आहे. तर तुम्ही याचा अर्जाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा लेखी अर्ज तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीकमा प्रतिनिधीला इथं द्यायचा आहे. पीकमा कंपनीला सर्वच ठिकाणी पीकमा ऑफिस इथं उभारण्यात आलेले आहे. आता यासाठी जो काही पीकमासाठी हेल्पलाईन नंबर आलेला आहे 14447, तर यावरती लगेच कॉल करा. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशांनी तक्रार देखील या नंबरवरती करता येणार आहे. पीकमाचे पैसे आले नसतील तर लगेच तुम्ही तक्रार करा. यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायच्या अर्जासोबत आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकच्या खात्याची झेरॉक्स तुम्हाला जोडून द्यायची आहे. यानंतर पीकमाची पावती तुम्हाला सोबत जोडून द्यायची आहे. 7/12/8 पीक पाहणी केलेल्याचा पुरावा. याचप्रमाणे अर्जात नमूद केलेले जे की कोणकोणते पीक आहेत, पीक पाहणी केलेली आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. अर्ज तुम्हाला पीकमा प्रतिनिधीकडे इथे द्यायचा आहे. तर अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो काही बऱ्याच दिवसांपासून रखडलेला पीक विमा होता त्या अखेर जमा होण्यास सुरुवात. सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे आजपासून जो काही पीक विमा आहे ते 75% पीक विमा जे की 1 जूनपासून 50,000 रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुप्पट पीक विमा जमा होत आहे. आता या जिल्ह्यांमध्ये लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आले की नाही. अखेर आजपासून वाटप सुरू झालेलं आहे.